एक 25 वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांनीच गोळ्या घालून संपवलं। ही मुलगी स्टेट लेवल टेनिस प्लेअर होती। अनेक पुरस्कार देखील तिला मिळालेले होते। ती स्वतःची टेनिस अकॅडमी देखील चालवत होती। तिचं स्वप्न ती पूर्ण करत होती, पण मात्र कदाचित नियतीलाच हे मंजूर नव्हतं। 10 जुलैला ही राधिका यादव सकाळी स्वयंपाक बनवत होती, तेव्हा तिचे वडील दीपक यादव मागून येऊन फायरिंग करतात आणि 5 पैकी 3 गोळ्या राधिकाच्या पाठीत लागतात। हॉस्पिटलला नेल्यानंतर काही वेळातच ती दम सोडून देते। चौकशी केल्यानंतर लक्षात येतं की या मुलीच्या वडिलांना तिच्या 2 गोष्टी आवडत नव्हत्या, म्हणून त्यांनी तिला संपवलं। एक म्हणजे ती टेनिस अकॅडमी चालवत होती, ते तिच्या वडिलांना आवडत नव्हतं, आणि दुसरं म्हणजे ती मुलगी इंस्टाग्रामवर रील बनवायची, व्हिडिओ बनवायची, हे तिच्या वडिलांना आवडत नव्हतं, म्हणून वडिलांनी मुलीला संपवून टाकलं। ही घटना हरियाणाची आहे आणि या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे। नक्की काय आहे समोर येईलच, पण तुम्हाला काय वाटतं, या घटनेत चूक कोणाची आहे? त्या वडिलांची आहे की त्या लोकांची चूक आहे, जे लोक त्या मुलीची तक्रार वडिलांना नेहमी घरी येऊन करायचे? खाली कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या।